जालन्यामध्ये मराठा आरक्षणाच्या जी.आर विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हैदराबाद गझेट लागू करण्याचा शासन निर्णय फाडून सरकारचा निषेध नोंदवण्यात येतोय। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी होतीये आणि त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून निघालेला आहे। जालन्यामधून आपण ही ताजी दृश्य पाहतो। जालन्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात जो जी.आर सरकारकडून काढला गेला आणि त्याच संदर्भात आता ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। जालन्यामधली ही दृश्य अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत। गौरव, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण हा सगळा गोंधळ बघतोय, काय नेमकं म्हणणं या आंदोलकांचं? ओबीसी समाज बराच आक्रमक होताना पाहायला मिळतो। अगदी खरं सध्या आपण जर पाहायला गेलं तर जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी ओबीसी आंदोलकांनी हैदराबाद गॅझेटचा जो शासन निर्णय होता तो फाडलेला आहे। आपण पाहायला गेलं तर मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं यासाठी आमरण उपोषणाला बसले होते। काल जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या ज्या आहेत त्या राज्य सरकारने पूर्ण केलेल्या आहेत आणि त्या संदर्भातले जे शासन निर्णय आहेत ते देखील राज्य सरकारने जारी केलेले आहेत आणि यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसू शकतो। त्यामुळे आज जालन्याच्या ओबीसी समाजाने याच मुळे हा जो शासन निर्णय आहे तो फाडलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये अशी भूमिका जी आहे ती यावेळी ओबीसी आंदोलकांनी व्यक्त केलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर सरकार जे आहे ते ओबीसीचं आरक्षण धोक्यात आणतं आहे अशा प्रतिक्रिया देखील यावेळी ओबीसी आंदोलकांनी व्यक्त केलेल्या आहेत। दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे जालन्यात एकच गोंधळ होता, मात्र पोलिसांनी यावेळी वेळीच हस्तक्षेप केल्याने अगदी आणि त्यामुळे सगळ्या स्तरातून ओबीसी समाज आक्रमक झाला असं पाहायला मिळतंय। गौरव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।